दिवाळी फराळासाठी आज मी अतिशय गुबगुबीत आणि खुसखुशीत अशा करंज्या बनवल्या आहेत। त्यासाठी सगळ्यात आधी सारण तयार करूयात। गॅस चालू करून कढाईमध्ये मी 2 वाटी किसलेलं खोबरं टाकून घेतलं। याला आपल्याला लो फ्लेमवरती छान ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचं आहे। भाजून घेतलेलं खोबरं एका मोठ्या परातीमध्ये पसरवून ठेवायचं, म्हणजे ते लवकर थंड होईल। सेम कढाईमध्ये थोडीशी खसखस आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स आपल्याला भाजायचे आहेत। आणखी 1 चमचा तूप टाकायचं आणि यामध्ये 1 वाटी बारीक रवा सुद्धा आपल्याला लो फ्लेमवरती याला हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत छान असा भाजायचा आहे। सारणासाठी लागणारं सगळं साहित्य भाजून पूर्ण थंड झालेलं आहे। आता याला एका परातीमध्ये टाकून घेऊयात। यासोबतच 1 वाटी पिठी साखर आणि थोडीशी वेलची पावडर टाकून याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। तर या ठिकाणी करंजीसाठी लागणारं सारण आपलं तयार आहे। आता पीठ मळण्यासाठी एका मोठ्या परातीमध्ये 1 वाटी मैदा, अर्धी वाटी बारीक रवा, चिमूटभर मीठ, 1 चमचा पिठी साखर आणि 1 चमचा कडकडीत तुपाचं मोहन टाकून या पिठाचा छान असा घट्टसर गोळा तयार करून घेतला। अर्ध्या तासासाठी याला भिजत ठेवायचं आहे। अर्ध्या तासानंतर पुन्हा एकदा याला छान मळायचं आणि याची लाटी तयार करून आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे। करंजी बनवायचा साचा घेतला, याला आपल्याला आधी तेल लावून घ्यायचं आणि यावरती लाटलेली पारी ठेवून यामध्ये तयार सारण भरायचं आणि याला क्लोज करून घ्यायचं आहे। क्लोज केल्यानंतर जोरात प्रेस करायचं आणि त्यानंतरच साचा ओपन करायचा आहे। या ठिकाणी मी सगळ्या पिठाच्या करंज्या तयार करून घेतलेल्या आहेत। आता याला आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती छान ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करंज्या नक्की ट्राय करा। थँक्यू।